श्री स्वामी समर्थ माऊली. फेब्रुवारीमध्ये 7 तारखेला एक घटना घडली. गाझियाबाद सिटी शालिमार गार्डनमध्ये ते 3 मुलींनी 9th फ्लोअरवरून उडी मारून आत्महत्या केली. त्या कोरियन गेम ह्या नावाचा गेम खेळत होत्या. त्यांच्या आहारी गेलत्या, त्याच्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या आईवडिलांनी त्यांनी मोबाईलवर दिलं त्यांना अभ्यासासाठी, स्टडीसाठी मोबाईल दिला, पण ते जास्त करून गेम वगैरे खेळायच्या. गेमचं नाव हे कोरियन गेम म्हणून खेळायच्या. त्या खूप आहारी गेल्यामुळे त्यांनी ती आत्महत्या केली. असं झालं म्हणतात की त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्याकडून मोबाईल वगैरे घेतलेला होता. एक दिवस त्यांना ते सहन झालं नाही, त्यांनी ते 9th फ्लोअरवरून उडी मारून आत्महत्या केली. आपल्या पालकाला एवढी काळजी घ्यायला पाहिजे, मुलांना मोबाईल नाही दिला पाहिजे जास्त करून. याच्यामुळे अनेक मुलं ऑनलाईन गेम हे जास्त खेळतात, त्याच्यामुळं बुद्धिमत्ता कमी होते. एवढी काळजी पालकांनी घ्यायला पाहिजे. आजकाल ठीक आहे, स्टडीसाठी मोबाईल दिला जातो. मुलं आईवडील जॉब करतात 2 ठिकाणी, तर मुलं घरी एकटे असतात, तर मोबाईल वगैरे असतात घरी सोबत. पण एवढा पण नका देऊ की मुलं आत्महत्या करेल. हा खूप वाईट नाद आहे. आज 3 मुलींनी आत्महत्या केली डायरेक्टली. त्यांना 1 घंटा मोबाईल न दिल्यामुळे, फक्त असं बाहेर अफवा उडलेली आहे कारण मोबाईल न दिल्यामुळे, ऑनलाईन गेमिंग असल्यामुळे यांनी आत्महत्या केली. सध्या न्यूजवरती हीच चालू सध्या. ठीक आहे, आपण आपल्या मुलाची काळजी घ्या. ऑनलाईन गेमिंग खेळू नका, त्यांना मोबाईलपासून थोडं दूर ठेवा. आणि ते अल्प मुलं असतात, त्यांना जास्त कळत नाही. आणि हे आपलं हे चॅनल आहे नवीन, ब्लॉगर आवी 0492. असेच तुम्हाला नवीन नवीन न्यूज कव्हर करायचे असेल, बघायचे असेल, तर आपलं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका. माझी लिंक यूट्यूबवरती पण आहे. इंस्टा आय डी पण माझी इंस्टा आय डीवरती पण आपली यूट्यूबची लिंक आहे. फेसबुक पेजवरती पण आपली यूट्यूबची लिंक आहे. ते जाऊन आपण आपले व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आणि आपल्या मुलांची काळजी घ्या. त्याच्या पुढं ऑनलाईन गेमिंगवर त्यांना खेळू नका देऊ, कारण की त्यांच्या आहारी गेल्यावर नंतर त्यांना ते अशी मुलं आत्महत्या करतात. स्टडी तसं साईडलाच असती, पण ते ऑनलाईन गेम जास्त खेळतात. पुढं मुलावर लक्ष द्या.